कधी चालवताय का? हा तेच ना, काही मत असेल तर सांगून दे तुझं. बेस्ट ऑफ लक. लो सियावर रामचंद्र की जय. इथं दाब ना पूर्ण. दाबलं मला वाटतं तू सोड. टाकलंय. कस काय टाकलंय? ते आवाज आला का तुला गेअरचा? ये भी मेरी गलती है. म्हणून म्हणतो लव्ह मॅरेज करू नका. आज सगळे तुमची मिसअंडरस्टँडिंग संपणार आहे मुलींबद्दल. मुलींबद्दल. माझ्याबद्दल तरी. डॉगेश. आहे ना बिल्लाच्या. तुला काही आई बहीण नाही का घरी? जाय गे री केव्हा इथं राहतो. बिना कपड्याचा चालला. थोडं मुंडकं खाली कर. काहीतरी युनिक सांगितलं जे मी आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं. आयुष्यात हुशार है वहिनी. कुठून ये ज्ञान कहाँ से आता है आपको? नवजीवन डेस्क. नवजीवन डे स्कूल से आता है क्या? आयुष्यात वाटलं नव्हतं वहिनींना एवढी गाडी येते. मला माहितच नव्हतं, कधी पाहिलंच नाही. मला माहिती होतं. त्या दिवशी शाईनचं चक्कर दिलं होतं, थोडं बरं वाटलं का येते ऍटलिस्ट. येते मला शाईन पण. आता ट्रक शिकणार आहे मी थोड्या दिवसात. का खरंच गाडी शिकायला चाललंय? फ्लॅश का चालू नाही झाला? शिले काळा दिसतोय. दाबून दे फक्त आणि त्याच्यानंतर हे खरंच शिकताय. अभी मजा आएगा ना भिड़ो. तुम्ही गाडी म्हणजे वहिनी गाडी चालत होते का? तू एकदा पण बसला नाही माझ्यासोबत. दोन जय श्रीराम गाईस. दोनदा जाऊन आले. हा बुलेट पण थोडे दाबून घे. बरं एक मिनिट जरा. हे बघा काहीच अशा गाड्या लावतात. आम्हाला गाड्या पण काढता येत नाही. हे बघा हा काढतोय गाडी आता. ही अशी पार्किंग आहे इथे. खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला गाडी निघायला. गाईज आय एम व्हेरी एक्साइटेड. कारण वहिनी गाडी चालवणार आहे, मी त्यात बसणार. मी तरी म्हणत होतो हेल्मेट आणू कसं होतं, पण नाही म्हणताय. तुला गरजच नाही. माझी ड्रायव्हिंग स्किल खूप चांगली आहे. हाय श्री, कुठे गेला होता? जेवला का? काय बोलायचं तुला पार्किंग बद्दल? मला पार्किंग बद्दल काही नाही म्हणायचं, फक्त तू हळू गाडी चालव एवढंच म्हणायचं मला. हे बघा काही असं कॉन्फिडन्सच नाही माझ्यावर. मी अख्खं आयुष्य याच्यावर निशावर करून दिलंय आणि हा एक साधं गाडीत बसायला तयार. ठीक आहे गाईज, दाखवू आपण आपली ड्रायव्हिंग स्किल आज. चला सरका. चालेल. मी एवढा एक्साइटेड आहे ते चालवणार आहे त्याच्यावर. बघू आता कसं काय. हा फ्लॅश का चालू नाही राहिला काय माहिती. हाय चलो आपण इको परत जशी होती तशी लावून देऊ. इको फर्स्ट टाइम थोडासा म्हणजे बसलं इको मध्ये, मी कधी बसलोच नाही, पण ठीक आहे काय अडचण नाही. हिला फक्त मागं लावून देऊ जशी आहे तशीच. गाईज रिवर्स. चलो 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 चलो. दाबून देऊ फक्त इथं. बोला. दाबून लावून देतो आपली गाडीला हे नाही पडणार. त्याला हिला पॉवर स्टेरिंग नाही. हा नाही त्यांची गाडी जाईल दुसऱ्याची. गाईस इनफ आहे एवढं. चलो रे. गाइस फाइनली ए उघड दे. चलो गाइस चलो. श्री जय श्रीराम. गाडी मध्ये बसलोय मी. जय श्रीराम. चला आलो. बाय बाय. ती इकोची चावी ना ते बोलले असू दे आणि परत म्हणजे देऊन टाका आल्यावर. दादा घे दादा घे दादा घे दादा. अच्छा सी गजब बेइज्जती है. दादा वहिनी गाडी चालवणार रे. काय मत आहे का काही तू सांगून दे तसं. काय काय कधी चालवताय का? हा तेच ना, काही मत असेल तर सांगून दे तुझं. बेस्ट ऑफ लक.
मी खरं एक्साइटेड मी जास्त आहे तुमच्यापेक्षा. का वहिनी गाड्या चालवतील काय मजा येईल मागं असायला मला. गाईज आपण इथं आलोय तर तिथं जास्त लोक नाही राहत. इथं नॉर्मल लोक राहता नाही का, नॉर्मल लोक राहता नाही का, नॉर्मल लोक राहता नाही का. अरे क्या करूं मैं इसका. म्हणजे एवढी ट्रॅफिक नाही राहत आणि लाईट पण चांगला आहे. सो काही अडचण नाही. चप्पल काढा, सीट ऍडजस्ट करा तुमच्या मर्जीनुसार, तुम्हाला जसं योग्य वाटेल. वहिनी जय श्रीराम, बोलो सियावर रामचंद्र की जय. हे कोणचं ते छोटा हाती चालू राहिले. ब्रेक आहे कोणता एक्सेलेटर क्लच माहिती दाबू का ते सोडताना? नाही. हे पहिलं सोडून द्यायचं. क्लच हा ब्रेक मधला आणि एक्सेलेटर माहिती साईड. मला माहिती ते नक्की. वहिनी एकदा असं म्हणेल ड्रिफ्ट कशी मारते हे. ब्रेक दाब. काय माहिती तुला? अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. ओके सोड. थोडी अंदाज घे, स्टेअरिंग अंदाज सरळ घे, कर. अंदाज घेऊन सरळ कर. ओके करा. इकडे तुझ्या स्टेअरिंगला हात ठेव दादा. ओके आणि तसंच जाऊ दे आता. एक्सेलेटर द्या नॉर्मल हळू. ओके एकदम असं एकदम हळू. बस. त्यांना फक्त सेकंड दाखवून दे काय यार. ती बरोबर चालवते. अंदाज आहे ते. त्यांना हाताने शिकव गिअर कसं टाकतात. क्लच दाब. पुरा दाब. ओके हळूहळू. आणि एक्सेलेटर दे नॉर्मल. ओके अशीच चालू द्या. जमलं जमलं. असेच माझे एक्सप्रेशन घेऊच नको, इतकी सिरियस होते. अजिबात नाही सुद्धा. मग हेच तर पाहिजे मला. कॉन्टेंट गाईज, कॉन्टेंट इज किंग राईट नाव. यो इथं दिसत असं. करून कशी घ्यायची माहिती ना, अंदाज आहे ना. धीरे धीरे, काही काही नाही आपल्याला. कशी घ्यायची. भीती मी सोडतो. सोड रे. बस आपल्याला असंच जायचंय, कारण उद्या मला व्हिडिओ काढायची, शूट करायची, एडिट पण करायची. घरी जायचंय. पुढून गोप्रो पाहिजे होता रे. यांचे एक्सप्रेशन लय भारी आहेत असं. आज तरी मी जरा बघते. अजून हर्षल आणि रवी होते तेव्हा तर खूपच बेकार एक्सपिरियन्स. रवीची फुल फाटली होती पण बसलो होते. रवी फट्टूच आहे. पण त्या थोडी रेस्ट. ओके मस्त. त्याची तो जाईल बरोबर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ही जी स्टेअरिंग आहे ना वहिनी, जास्त स्पिन नाही करायची, नॉर्मल करायची. कंट्रोल झाली पाहिजे बस सुरुवातीला आपल्याला. असं काही वाटलं ना काही टाकायचं मयूर, मयूर लगेच सांभाळून तुला गेला. सवयच आहे तशी काय. आज सगळे तुमची मिसअंडरस्टँडिंग संपणार आहे मुलींबद्दल. मुलींबद्दल Especially माझ्याबद्दल तरी. माझी ड्रायव्हिंग स्किल खूप चांगली आहे. गाईज डायरेक्ट वहिनीचं इंस्टाग्राम इथं टाकतो. डायरेक्ट मेसेज करा, वाव क्या गाडी चालवली म्हणा. डायरेक्ट पोरींना हे करून टाका. गाडी चालवली. आख्या मुलींना हे करून टाका. प्रमोट करतोय आम्ही मुलींचं पॉझिटिव्ह काय म्हणतात ना ते दाखवतोय. ड्रिफ्ट मारायचं बाकी इकरायचं. वहिनी आता चौथ्या गिअर वर चालवताय. खतरनाक डायरेक्ट दिसतंय बघा. मीटर काय सही दिसतंय. वहिनीचे सिनेमॅटिक घ्यायचे गाईज आपण. हळूहळू सोड ना. हळूहळू. नंतर सांगितलं तू सोडल्यावर हळूहळू सोड. ब्रेक दाब थोडा. ये भी मेरी गलती है. मी दाबते. दादा तो आमचा दादा आहे, तुमचा नाही. बंद केलं ना म्हणून हळूहळू घे, हळूहळू. हे म्हणजे काय वहिनी हे सांगा बरं काय म्हणतात त्याला. अरे जमलं जमलं जमलं. आता पट्ट्यावर लावायचंय तिला. 40 रुपये भाडं. सप्टेंबर नंतर वडंगळी खडंगळी. सप्टेंबर नंतर पट्ट्यावरच जाणार. आधी स्कूटीने जायचे, जरा रेंज वाढवली. गाईज ओला उबर साठी हे करा, काय म्हणतात अरे त्याला, मला कोणी हात देतो म्हातारा DM बाबा करा. सुद्धा. डीएम करा गाईज. स्कूटीवर येडा झाला काय तू? दादा ओके मस्त खतरनाक मस्त. जमलं जमलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. गाईस काय तगडं हे दिसतंय. लाईट मुळे अजून सुंदर दिसतंय. एकदम हळूहळू. मस्त काही एकदम हळूहळू. एकदम हळू. ओके. रिटर्न पण शिकला वहिनी. एकदम हळू. कर सर. हळूहळू करा, तुमच्या हाताने करा. हळूहळू हळूहळू हळूहळू. चला नाही तर ते डुक्कर घेऊन जाऊ घरी आपण. चल हळू सोड. झालं हळू. डुक्कर नाहीच घरी दादा. डुक्कर हर्षलला खेळायला. दिसणं काळे. हे तर दाब ना पूर्ण. दाबलं मला वाटलं तू सोड. टाकलाय. तेच काय टाकलंय ते. आवाज आला का तुला गिअरचा? ये भी मेरी गलती है. यांचं भलतंच भांडण चालू. मी मजा करतोय, मला वाटतं काय माहिती नाही. एक्सेलेटर पण द्यायचं तुला. ओके. मला टाकू दे ना घेर. मागून पुढून गाड्या तर पाय टर्न मारले आता आपण. समजतं का? गाडी नव्हती जेव्हा टाकलं. गाडी नव्हती काय? गाडी नव्हती. आता गाडी ते ती पण किती लांब आहे. मी केवढं मला थोडी गाडी
खरी माझ्या मालाच येते राव. म्हणून म्हणतो लव्ह मॅरेज करू नका. हुशार असेल तर. हा व्हिडिओ जर माझी मम्मी बघत असेल तर ती खूप आनंदी असेल. आता आनंदी काय बुजले तुम्ही दोघं, पण आता काय आनंदी होणार आहे. म्हटले होते ते बरोबर आहे. आता झालं म्हणशील. आता साहिलाचा पाहू आपण. साहिलला फॉरेनची पाटली लागणार. काय झालं? तिसरा आणि चौथा, पहिला आणि दुसरा नाही. तुला एवढं शिकव मला तिसऱ्यांचा होता. पहिले दुसरं सांगतो ना मग आता. आईला चालू केलं का आयुष्यात- दाबणार का मी? आयुष्यात गाईस पहिले फर्स्ट गिअर येतो, बस सेकंड, मग थर्ड, वहिनीच्या आयुष्यात आमच्या तिसरा आला. वहिनीच्या आयुष्यात डायरेक्ट पहिला तिसरा गिअर आला, मग चौथा आला. आता याच्यानंतर डायरेक्ट रिटर्न राहायला बसला. आता तू दुसरा दाबला तरी मला दिला नाही मग. अरे बाई चाल ना तू. मला शिकवायचं. उलट्याने तुला उलट्याने मला सरळ शिकवायचे पहिले gear. अरे First, वा. second. कसं काय उलटं मी? चाल तुला मी फर्स्ट शिकवतो. सेकंड तू चालू झालं मी पहिले नर्वस आता थर्ड वर होता, मग सेकंड वर टाकला मी. मग सेकंड वर सांगायचं होतं ना. तिसऱ्यांचा पण होता तुला माहिती. तिसऱ्यांचा होतं थोडा माहिती मला. आता कोणत्या स्पीडवर कोणतं दाबलं पाहिजे. दाबलं का? हा आता पहिला आता दाबलं. हळूहळू चाल. कोणतं दाबलं? चालवलं का फर्स्ट तू? दाबला पाहिजे. हा आता हळूहळू चालव, मी सांगतो. ते तिकडे पाहून सांगताय बरं काही, तर पण धावला का तिसरा धावला का चौथा धावला. तिकडे लक्षच नाही म्हणजे. थोडं स्पीड ब्रेकर इथे घे हळूहळू. नाही. स्कॉर्पिओ एन, वन ऑफ बेस्ट लई पाव- SUV, पाव- बिग डॅडी. ब्रेक दाब तू, क्लच दाब, दोन्ही दाब. लोक म्हणतील हा काय व्हिडिओ बनवून राहिला आतून फ्लॅश चमकून. काही गरज नाही. काही यांचा लोक म्हणत असेल दादा का यांची लाईटी खराब आहे का, लाईट इकडे आतून चालू करून बसलाय. तुला समजतंय ना, पण मी काय म्हणतोय तुला समजलं म्हणजे. आपाच्या पडाबा नाही ना. तुझ्या भावना मला 8 वर्षापूर्वीच कळल्या होत्या. त्याच्यामुळेच वहिनी फसल्या. गरज नाही. इथून असं वाटतं ना फिलिंग का काही रेल्वेची रूळ आहे इथं. फक्त एवढं काय लईच मोठा आहे तो टनल. क्या करता है रे तेरी तो काय म्हणतो ते. ही पट्टी थोडी अजून डार्क करावी लागेल माझ्यासाठी. हे पट्टे डार्क केले पाहिजे वहिनींसाठी, तेव्हा त्यांना निऑन कलरची. ते पण निऑन कलरचे पाहिजे, थोडं कस्टमाइज पाहिजे काही आम्हाला, काय काय चुकीचं बोलते? जेणेकरून प्रॉपर दिसेल आम्हाला महिलांना. तू काही चुकीचं बोलत नाही. आम्ही चुकीचे तुला चक्करला येऊ नका. निऑन पाहिजे पट्टे, निऑन हे दिसताय का दोन्ही साईडचे. वहिनी आता बोलले, परत बोलू नका. आता आम्हाला बोलली नितीन गडकरीला नका बोलू म्हणजे झालं. आता थोडंच राहिलंय. ऑलमोस्ट आम्ही 16 to 17 किलोमीटर्स गेलो होतो गाईज, आम्ही फिरायला, चक्कर मारायला. आणि आता आम्ही चाललोय घरी. मला तर लई झोप येते, पण व्हिडिओ एडिट केल्याशिवाय मी नाही झोपणार. आणि बघू. मी माजली ती. हे कट करा काहीच. मी एडिटर मी नाही करणार. अशी इज्जत घालवताय आणि तुम्ही तमाशा बघताय आपल्या नारीचं. आपल्या नारी गाईज, आपल्या नारी. लक्षात ठेवा, माझ्या हातात गाडी गाईच, मी काही करू शकते, त्यामुळे तोंड गप्प ठेवा. त्यांना काय फरक पडणार, काही केलं तर आमच्या दोघांचा जीव धोक्यात आहे फक्त. तुमच्याबद्दलच बोलते. गाईज परत मागले. गाईजला पुसतो मी, 1 मिनिट थांबा. आता गाईज गोरे होते. हा झाले गाईज गोरे. अगोदर निऑन लाईट लावायचं, पट्टे मारायचे. हे पण किती भारी दिसेल तिला अंधारात सुद्धा. पण काहीतरी युनिक सांगितलं जे मी आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं. आयुष्यात पण हुशार आहे वहिनी. कुठून ये ज्ञान कहाँ से आता है आपको. नवजीवन डेस्क. नवजीवन डे स्कूल से आता है क्या. ए असं नको म्हणून मी पण होतो. नंतर आदर्शला गेलो होतो, तो विषय वेगळा आहे. चलो गाईज, फायनली आपण आलोय जिथून आपण वहिनींना गाडी दिली ती चालवायला. वहिनीचे सुखरूप आभार माना. हा डायरेक्ट तुम्ही पण आभार माना. मी पण आभार मानतो. मी तर घरी गेल्यावर पायच पडतो तिच्या. ते रोज पडतं ते नको सांगायचं. चल आज साक्षात दंडावर घालतो काय. सुरीत पडतो तो जरा. ते कसे 4 चौघात म्हणतो, 14 ती ना, त्याच्यामुळं. डॉगेश, वहिनी डॉगेश साठी 2 शब्द ऑन दिले. 2 शब्द द्यायचे. डॉगेश आहे ना, भिंगाच्या. ए, तुला काही यायला नाही कधी. जायगे केव्हा इथं राहतो. बिना कपड्याचं चालला. पाय हे जुगाड पाय काय असं राहत. सुखरूपी आल्याबद्दल तुमचा खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम असू द्या आमच्यावर, म्हणजे थोडं बरं वाटेल आम्हाला. लय भारी वाटलं. चक्कर आयुष्यात वाटलं नव्हतं वहिनींना एवढी गाडी येते. मला माहितच नव्हतं, कधी पाहिलंच नाही. मला माहिती होतं. त्या दिवशी शाईनचं चक्कर दिलं होतं, थोडं बरं वाटलं का येते ऍटलिस्ट. येते मला शाईन, पण आता ट्रक शिकणार आहे मी थोडं. ट्रक गाईस हा ब्लॉग आपण आता एंड करू, कारण डायरेक्ट ट्रक वर गेले वहिनी. आता ट्रक शिकायला तर किती मजा येईल. एकदम त्याची स्टेरिंग आहे ना अशी उभी नाही राहत गाईस, अशी थोडी आडवी राहते. मी अशी भरपूर चालवलेली, सो माहिती आहे.
गाडी पहिली शिकले मग आता घरी शिकलाय काय कर नाही आपलं जरा बा. आता याचं काय काम काय हँड ब्रेक येते ब्रेक धरून ठेवतो गाडी उभी करायची असेल तुला कुठं चढ स्लोपला काही असो कुठं पण असो तुमची गाडी ते हँड ब्रेक काय धरायचं ओढून आता- घ्यायचं ते. आता हे काढलेलं नाही हा हँड ब्रेक लागलेला आहे इथं एक मिनिट इथं हँड ब्रेक हँडब्रेक चालू आहे आपण तिकडून काही पण ऑपरेट केलं तर काहीच होणार नाही ना. मग गाडी पुढे जाते ना पुढे पण जाते, पण थोडी कडकड वाजते. असं थोडी म्हणजे दाबून थोडं टेन्शन येतं तिला चालायला. वहिनी इकोची चावी देतात दादाची आपली गाडी नाही ती आणि इकडे पा दार उघडच आहे आणि माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहे नाही हो आज ना करू नाही ना आज एक पण क्या मजाक कर रहे हो तुम पहिले गाडी आत घे बघू गाईस पहिले चलो हा गेट ओपनच आहे मजा आली चक्कर मारून ही दादाची येते वरच्या त्यांनी चावी दिली ती मी बघा कशी आडवी लावून गेले प्रॉपर लॉक पण नव्हते केलं हिला पॉवर स्टेरिंग नाही गाईस ती शपथ लई कडक याची स्टेरिंग थोडं मुंडकं खाली कर. वहिनीला शाईन लावायला लावतोय का मॅडम एवढी मॅडम. चांगली ती स्कूटी इथेच लावली पाहिजे असं कोणी सांगितलंय का स्क्रॅच पडणार गाडी काय समजेल जाऊ द्या हे मागे चल हवा करताय का तुम्ही दरवाजा लावून घ्या मग बोलताय त्याला वहिनी बुलेट उचलून पावर उचलते का तुम्हाला उचलून तर बघा त्या दादाची वरच्या पाडू नका फक्त अरे हँडल पुरा जोर लावला बाई जमला एकदम धरून राहा लई जड आहे ती लई जड आहे हा स्टोरेज भरलाय गाईस पहिले डिलीट करून मग डेटा घ्यावा लागेल इकडं वहिनींच्या मोबाईलचा आपली पॅशन तिकडे मागं इकडं स्कूटी आहे इकडं गाडी आहे आणि शाईन इकडे चलो गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि वहिनी गुड ड्रायव्हर असा अवॉर्ड देतो मी तुम्हाला तुमच्या बर्थडेला जानेवारीमध्ये ओके सो दिस इज फिल्म लाइफ साइनिंग ऑफ मिलते हैं किसी अगले वीडियो में तब तक के लिए गुड बाय पॉलिसी पात्र सर गुड मॉर्निंग सर माय एम्प्लॉयड शाले चलो बाय बाय गाइस थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार सर मी HDFC तून बोलते सर हा मला मॅडम मला मी ऐकायलाच बसलं यांचं भलतं चालू आहे जर पिटारा जर घेतला ना 2-3 वर्षाचे ब्लॉग निघतील माझे पण एवढं कॉन्टेंट नको एडिट करायला जीवार येईल चलो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग गाडी बॅलन्स कर पहिले.